नमस्कार मंडळी, आजचा व्हिडिओ पाहून तुम्हाला धक्का बसेल आणि कदाचित प्रश्नही निर्माण होतील. आम्ही प्रगतीसाठी किती खालच्या स्तराला जाऊ शकतो? कारण फिफा वर्ल्ड कप 2030च्या तयारीसाठी मोरोकोने 3 दशलक्ष रस्त्यावरील श्वानांना संपवण्याचा क्रूर निर्णय घेतला आहे. हे निर्णय नक्की कोणत्या उद्देशासाठी घेतला आहे आणि का घेतला असेल, या निर्णयामागील सत्य उलगडून दाखवण्याचा आणि पर्यायी मार्ग विचार करण्याचा आपण प्रयत्न करूया. यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, कारण हा मुद्दा फक्त मोरोकोचा नाही तर मानवी सभ्यतेचा आहे. मोरोको हा आतापासूनच फिफा वर्ल्ड कप साठी सज्ज होत आहे. एक आंतरराष्ट्रीय मंच जो जगभरातील लोकांना आकर्षित करतो. मात्र या तयारीच्या नावाखाली घेतलेला निर्णय भयावह आहे. आम्हाला मिळालेला अहवाल सांगतात की मोरोक्याने दरवर्षी 3 लाख श्वान ठार केले आणि फिफा वर्ल्ड कप साठी हा आकडा 10 पटीने वाढवला जाणार आहे. हे फक्त आकडे नाहीत, यामागे लाखो जीव आणि त्यांचे वेदनादायक मृत्यू दडलेले आहे. पण असा प्रश्न आहे, शहर सुंदर दिसण्यासाठी प्राण्यांचा बळी द्यावा का? यावर प्राणीप्रेमी संघटनांची भूमिका नेमकी काय आहे? यामध्ये त्यांचे स्पष्ट मत आहे, हत्याऐवजी लसीकरण, पुनर्वसन आणि जनजागृती मोहीम राबवता येऊ शकतात. क्रूरतेच्या मार्गाने स्वच्छता आणि सुंदर साध्य करणे अयोग्य आहे. अनेक आंतरराष्ट्रीय संघटनांनी मोरोकोला पर्यायी उपाय सुचवले आहेत, मात्र त्याऐवजी असा क्रूर निर्णय घेतला गेला आहे. फिफा वर्ल्ड कप म्हणजे जगभरातील फुटबॉल प्रेमीसाठी एक सण आहे. मोरोकोसाठी ही ओळख निर्माण करण्यासाठी मोठी संधी आहे. पण अशा निर्णयामुळे प्रगतीच्या नावाखाली प्राणी हक्क आणि मानवी मूल्य पायदळी तोडले जात आहेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आपण प्रगतीसाठी कोणती किंमत मोजायला तयार आहोत? जर मोरोको सारखा देश जगासमोर पूर्णतेचा संदेश देत असेल तर भविष्यात कोणत्या गोष्टी सामान्य मानल्या जातील? मोरोको समोर या पर्यायांची उपायाची गरज आहे. शहरांच्या सौंदर्याने स्वच्छता राखण्यासाठी हे उपाय राबवता येऊ शकतात. श्वान लसीकरण प्रकल्प, यामुळे रस्त्यावरील श्वान सुरक्षित आणि शांत राहतील. प्रजनन नियंत्रण प्रकल्प, आधुनिक तंत्रज्ञान वापरून श्वानाची लोकसंख्या नियंत्रित करता येईल. पुनर्वसन केंद्र उभारणे, श्वानांना निवारा देऊन त्यांचे व्यवस्थापन करणे शक्य आहे. स्थलांतर योजना, श्वानांना ठराविक भागात ठेवणे आणि त्यांच्या देखभालीसाठी यंत्रणा उभा करणे. हे उपाय क्रूरतेशिवाय शहर स्वच्छ आणि सुंदर बनवू शकतात. मोरोकोच्या या निर्णयावर जागतिक स्तरावर टीका होत आहे. पर्यावरण संवर्धन आणि प्राणी हक्कासाठी लढा देणाऱ्या देशामध्ये आता मोरोकोच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. एक देश म्हणून मोरोकोला जबाबदार पद्धतीने फिफा वर्ल्ड कपची तयारी करावी लागेल. आंतरराष्ट्रीय मंचावर संवेदनशीलता आणि प्राणीप्रेम यांचा आदर्श निर्माण करण्याची संधी त्यांच्याकडे आहे. तर प्रेक्षकांनो, प्रगती आणि सभ्यता या फक्त इमारती आणि रस्ते किंवा स्पर्धा यावर मोजल्या जात नाही, तर आपण दाखवलेली सहानुभूती आणि मूल्यावरही त्याचे मोजमाप होते. मोरोकोच्या या निर्णयाविरोधात तुमचा आवाज उठवा. हा व्हिडिओ शेअर करा, तुमचे मत व्यक्त करा आणि या महत्त्वाच्या मुद्द्यावर जागरूकता निर्माण करा, कारण तुमच्या एका शेअरने मोठा बदल घडू शकतो. तसेच आमचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी स्मार्ट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या सोबत जोडले जा. धन्यवाद.